नमस्कार, PSP किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शेंगदाणा कतली बनवणार आहे. तर कमी गॅसवर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. तर थंड झाल्यावर याच्यावरचं साल सगळं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी स्वच्छ केलेले आहेत शेंगदाणे. तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. तर मिक्सर बंद चालू करून वाटून घ्यायचे. आपल्याला एकसारखं वाटायचं नाही, कारण तेल सुटल्यासारखं होते. कुठं असा कोरडा कोरडा होतो बंद चालू केल्यामुळे. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तर चाचणी बनवून घ्यायची आपल्याला. एक तारी चाचणी तयार आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे. तर याच्यामध्ये कूट, शेंगदाण्याचं कूट चाचणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. तर थोड्या वेळ गॅस बंद ठेवणार आहे मी मिक्स होईपर्यंत. तर मिक्स झाल्यावर गॅस चालू करायचा आहे. कमी गॅसवर त्याला घट्ट होईपर्यंत ठेवायचे. तर घट्ट सर असं मिश्रण होत आलेलं आहे. गॅस बंद करायचं आहे. चमच्यानं असं फेटून घेतलेलं आहे. तर आता मी बटर पेपरला तूप लावलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचे. तर थोडंसं हाताला तूप लावून हाताने प्रेस करून घ्यायचे. नंतर बेलण्याला लाटायचे. तर लाटून झालेला आहे. एकदम छान असं पातळ अशी पोळी लाटलेली आहे मी. तर याच्यावर काजू बदामचे काप टाकायचे आहेत. थोडंसं गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत मी. त्याला कट करून घ्यायचे. तुम्ही ज्या आकाराच्या कतली तयार करणार आहोत त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी ह्या पद्धतीनं कट करत आहे. तर आता एकदम थंड झालेला आहे. तर तुम्हाला एक दोन काढून दाखवत आहे. तर एकदम छान मऊसूद अशा शेंगदाणा कतली झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.